चला आज बनवूया सोया चंक्स राईस. तर मी पातेलं ठेवलं, त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकलं आणि नंतर टाकले सोया चंक्स. मला एकटीपुरतंच बनवायचं, त्याच्यामुळे मी हे 10 रुपयावालं पॅकेट घेतलं होतं. त्यानंतर मी चिरला कांदा नंतर सोया चंक्सला उकळून दिलं आणि थंड होऊन दिलं. नंतर मी सोया चंक्स पिळून काढले आणि आता मी बनवणार आहे सोया चंक्सची भाजी. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल, कढीपत्ता नाही टाकला आहे मी, जिरी मोहरी आणि टाकलं आहे लसूण, हिरवी मिरची 1 आणि टाकला आहे कांदा. हे कांद्याला थोडंसं लालसर वगैरे करून दिलं. कांदा लालसर झाल्यावर मी टाकले त्याच्यामध्ये मसाले. आता मसाले कोणते टाकले? मसाले टाकले मी हळद, लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड आणि थोडंसं मीठ वगैरे टाकलं होतं, पण त्यात काही दिसलं नाही. आता माझ्याकडे स्टँड वगैरे नाही, त्याच्यामुळं मी एका हातात फोन पकडून एका हाताने करत होते सगळं. आणि आता ह्याला थोडंसं हे करून दिल्यानंतर मी टाकलं होतं, दाखवते मी पॅकेट, ते जिरेपूड टाकली होती. आणि मग आता मी टाकणार होते त्याच्यामध्ये सोया चंक्स टाकल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकला राईस, कोथिंबीर वगैरे ॲड करून मी टाकला त्याच्यामध्ये राईस. आणि राईस टाकल्यानंतर मी त्याला ठेवलं होतं झाकून ठेवल्यानंतर उकळी आली आणि थोडंसं 10 मिनटामध्ये हा राईस होऊन जातो. खूप खायला टेस्टी होता. एकटीपुरतं खूप झालं होतं, मला मस्त वाटलं. छान शॉर्टकट, जास्त भांडी नाही भरली, काही नाही. ओके, बाय.